नमस्कार, मी सुरेश सुरकारणे. आपण बघत आहात सूर सूर्यधाले. आज आपण बघत आहोत मागे सांगितल्याप्रमाणे सविकल्प आणि निर्विकल्प समाधी याच्यामध्ये काय फरक आहे हे डॉक्टर पारनेरकरांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीतल्या एका विषयाशी संबंधित असा आहे, जो विषय पूर्णवती परामर्श या ग्रंथामध्ये आलेला आहे. मागे मी उल्लेख केलेला आहे. तेव्हा ऐकूया सविकल्प आणि निर्विकल्प समाधी यात फरक काय. सविकल्प समाधी त्यास म्हणावं की ज्यात मनुष्य पूर्णपणे स्वत्वाची जाणीव विसरत नाही, आणि निर्विकल्प समाधीमध्ये ती तो पूर्णपणे पाहताना आपण कथानकाशी समरस होतो, परंतु स्वतःचं अस्तित्व म्हणजे विसरत नाही. अशा वेळी सविकल्प समाधी म्हणावं असं सांगितलं. आता हे उत्तर अर्थात काही बरोबर नव्हतं, पण महाराजांनी स्वतःच सांगायला प्रारंभ केला. संकल्पयुक्त जी समाधी ती सविकल्प समाधी असं त्यांनी सांगितलं. म्हणजे समाधी म्हणजे निर्मन होणं, तेथे सत्याची जाणीव आणि नेणीव. कसली संकल्पयुक्त म्हणजे अशी की अमुक इतका वेळ समाधी काळ असावा व नंतर ती उतरावी असा संकल्प असतो. योगी हठयोग आदी मार्गांनी अशा प्रकारची समाधी लावू शकतात. निर्विकल्प समाधीमध्ये असला संकल्प नसतो. ती साधकामध्ये असते तेव्हा हवी तितका वेळेने वाटेल तेव्हा अनुभवता येतं, आणि हिलाच सहज समाधी असंही म्हणतात. आणि हीच तुरीय अवस्था आहे. नित्याचे सर्व व्यवहार करीत असतानाही अनुभवतात येते, म्हणून तिचं वैशिष्ट्य आहे तुरीय अवस्था. मनुष्याच्या जीवनामध्ये 4 अवस्था असतात, त्यातील तुरीय ही शेवटची 4थी अवस्था. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पहिल्या 3 अवस्था. ह्या अवस्थांचं वर्णनसुद्धा करणं प्राप्त आहे. म्हणजे समाधी म्हणजे काय, केवळ आहेपणाचा अनुभव करणे. सुषुप्तीमध्ये काय असतं की वरील आहेपणाचा अनुभव हा परिमित करून मी आहे असा अनुभव असणे, आणि जागृतीमध्ये तूपणा सापेक्ष मी आहे असा अनुभव करणे. आपल्याशिवाय बाकी सर्व जे जे आहे ते तूमध्ये येतं. स्वप्नावस्थेमध्ये कधी मी आहे तर कधी तू पणाचा जो काही संमिश्र अनुभव असतो, ती स्वप्नावस्था असते. म्हणजे अशा सोप्या भाषेमध्ये जे काही सांगितलं त्याचं स्पष्टीकरण ते नंतर महाराजांनी असं केलं आहे की नुसता मी आहे हा अनुभव मनुष्य झोपेमध्ये घेत असतो. म्हणजे झोपेत त्यास एखादा ढेकून चावला तर चटकन त्या ठिकाणी हात जातो आणि ती जागा तो चोळतो. ते तसं कूस बदलली जाते किंवा कोणी हाक मारली तर ओ दिली जाते. या क्रिया ज्या घडतात त्यात मी आहेपणाचा अनुभव असतो म्हणून घडतात. या उलट जागृतीमध्ये मनुष्य आपल्याशिवाय जे जे काही आहे त्याच्या सापेक्षतेने वागत असतो. समोर कोणी मनुष्य अथवा स्त्री वगैरे दिसतात, तो आपले कपडे नीटनेटके करतो इत्यादी. अशा प्रकारची सापेक्षता जागृतीतील सर्व व्यापारांची असते. तेव्हा हीच स्वप्नात संमिश्र भावना असते. केवळ तूपणाचा सापेक्षता भावनी तदनुषंगिक वागणूक नसते, आणि केवळ मी आहे पणाची निरपेक्षताही नसते. अशा संमिश्र अवस्थेत स्वप्न म्हणतात. यापैकी प्रत्येक अवस्थेच्या वेळी 4ही अवस्था म्हणजे एकात, दुसरी, तिसरी, चौथी अशा 4ही अवस्था उपस्थित असतात प्रत्येक अवस्थेत. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये बाकीच्या 3 स्वप्न, सुषुप्ती, तुरीय, आता समाधी ह्या अवस्था असतातच. पण जी अवस्था उत्थानावस्थेत असेल म्हणजे तीत आपण आहोत असं तो म्हणतो. म्हणजे त्यावेळी बाकीच्या 3 अवस्था सुप्त अवस्थेत उपस्थित असतात. त्याचं भान माणसाला राहत नाही एवढंच. तेव्हा जागृत अवस्थेचं उदाहरण समजा जर घेतलं तर त्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणच्या
तूपणाच्या सापेक्षतेनं आपण वागत असल्यानं जागृत अवस्था तर असतेच असते, पण त्या ठिकाणाव्यतिरिक्त बाहेर जेवढे विषय अथवा काय वस्तू चालू असतात त्यांच्या संबंधानं विचार करता आपण मी आहे याच अवस्थेत असतो, किंवा त्या दूरस्थित वस्तूंच्या तूपणाच्या सापेक्षतेचा आपणावर परिणाम नसतो. म्हणून त्यांच्या बाजूनं विचार करता आपण तेवढ्या बाबतीविषयी म्हणजे निप्रेत असतो. आता यावेळी आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार चालू असतात, जे तेव्हा ही स्वप्नावस्थाही आपण अनुभवत असतो. या तिन्ही अवस्थांची उपस्थिती आहेपणाच्या जाणीवेत नसताना अशक्य आहे. याचा अर्थ एवढा की एका जागृत अवस्थेमध्ये मनुष्य चारही अवस्थांचा अनुभव घेत असून पैकी जागृत अवस्था ही उत्तान दशेमध्ये असते आणि त्यामुळे बाकीच्या अवस्थांची त्याला जाणीव असत नाही, एवढंच. आणि मी जागृत अवस्थेत आहे असं तो म्हणतो. सुषुप्तीमध्ये अशाच प्रकारच्या 4 अवस्था असतात, जे फक्त निद्रेची सुषुप्तीची अवस्था प्रबल असल्यानं आपण ते नाव त्या अवस्थेला देतो. वरील समजा ढेकूण चावल्याचंच उदाहरण जर घेतलं तर चावल्या ठिकाणी आपला हात जातो, ती हालचाल ही तू सापेक्ष घडलेली असल्यानं जागृती निदर्शक आहे. आणि त्यावेळी मनोव्यापार चालू असतातच, म्हणजे कधीकधी तर प्रत्यक्ष स्वप्नही असतं. आणि या तिन्ही अवस्था पूर्वीप्रमाणे केवळ आहेपणाच्या जाणीवेत संभवत असल्यानं सुषुप्तीमध्ये तशा 4ही अवस्था उपस्थित असल्याचं स्पष्ट होतं. तर याप्रमाणे समाधी किंवा तुर्या या तुर्या अवस्थेतून मनुष्य कोणत्या तरी एका अवस्थेत परत येऊ शकतो. याचा अर्थ असा की राहिलेल्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था सुप्तावस्थेत तेव्हाही उपस्थित होत्या नव्हे, असतातच, म्हणून तो परत येऊ शकला. तेव्हा सारांश की कोणत्याही एका अवस्थेमध्ये 4ही अवस्थांचं अस्तित्व असतं आणि जी अवस्था प्रबळ असेल तिचं नाव दिलं जातं. बाकीच्या अजाणता अथवा निर्बल अवस्थेमध्ये उपस्थित असतात. यावरून आपोआप एक गोष्ट सिद्ध होतं, ती ही की समाधी ही काही नवनिर्मिती नसून ती एक सिद्ध अशी अवस्था आहे. प्रत्येक जीव मात्र या समाधी अवस्थेचा अनुभव घेत असतो, मात्र त्याचं ज्ञान त्याला नसतं आणि म्हणूनच त्यास तो अनुभव उमजत नाही. केवळ आहेपणाचा अनुभव जो जीव मात्रामध्ये अजाणता क्षणिक येत असतो त्याचाच हुकमी आणि हवा तितका वेळ अनुभव घेता आला म्हणजे झालं, याचसाठी साधना असते. सुषुप्ती अथवा निद्रा या अवस्थेचे 2 प्रकार समजतात. एक वर्णन केल्याप्रमाणे आणि दुसरी योगनिद्रा म्हणतात, जे शेषशाही नारायण योगनिद्रेमध्ये असल्याचं वर्णन हे सर्व परिचित आहे. ही साधी निद्रा नव्हे, हे तर सहज समजण्यासारखं आहे. म्हणजे याच्यामध्ये वैशिष्ट्य ते आहे की तूपणाची सापेक्षता वगळून जागृतीची जी अवस्था असते त्याला योगनिद्रा म्हणतात. म्हणजे जागेपणीच आरशासमोर आपण उभं राहिलो म्हणजे भोवतालच्या जगाला विसरून, ज्याप्रमाणे वाकडं तोंड करून आपण आपलंच निरीक्षण करीत असतो, त्यावेळी आपण आपलं केवळ मी आहेपणाचा अनुभव पण जागेपणी घेत असतो. किंवा एखाद्या बंद खोलीत आपण निमग्न मस्त राहून वाटेल तसं पडतो, वागतो, जे त्यावेळी आपण तूपणाच्या सापेक्षता विरहित मी आहेपणाच्या आनंदामध्ये असतो. आणि हीच अवस्था विष्णूची आहे. म्हणजे भोवतालच्या परिस्थितीत विसरून, म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीसही विसरून त्या आपल्या स्थितीत मग्न, म्हणून ते योगनिद्रेत आहेत असं म्हटलं जातं. तेव्हा हा आनंद अनुभवता येणारा जो कोणी असतो तोच विष्णू लोकात जातो आणि हाच विष्णू लोक असं समजतात. त्याला जे पुष्टेकर चव्हाण महाराजांनी त्यावेळी नंतर असं सांगितलं की यात मी आपल्या पदार्थ काही सांगितलं नाही किंवा काहीच दिलं नाही, यापैकी प्रत्येक अवस्था आपण सर्वजण केव्हा ना केव्हा अनुभवत असतोच म्हणून, परंतु त्याची व्याख्या किंवा यथार्थ वर्णन किंवा ज्ञान आपणाला असत नाही. आणि म्हणूनच झोप अथवा निद्रा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यावेळेला आपणच काही सांगता येत नाही. आणि जागृती म्हणजे काय हे नित्याच्या अंगवळणी पडलेलं आहे.
हा अनुभव असल्यानं त्यासंबंधी आपण विचारही करत नाही. भावसमाधी हा जो प्रकार आहे, त्या म्हणजे त्या विषयाची अत्युच्च पायरी आहे. ती विषय सापेक्ष असते. तिला भावगर्भ अथवा विषयगर्भ म्हणता येईल. या समाधीतील शेवटची अवस्था. अवस्था म्हणून एकसारखीच सर्वत्र असली तरी विषयाच्या अनुरोधानं फरक हा असणारच. जसं विरहाच्या भावनेचा परिपोष आणि मिलनाच्या भावनेचा परिपोष दोहोंची शेवटची अवस्था संस्काराच्या दृष्टीने भिन्न असणार, पण भावसमाधी म्हणून ती एकच अवस्था वर्णिली जाईल. भक्ती करून 3 अवस्था येतात. 3 अवस्था म्हणावे किंवा 3 पायऱ्या म्हणावं. म्हणजे देवता दर्शन, आत्मदर्शन आणि विश्वरूप दर्शन ह्या त्या 3 पायऱ्या म्हणा किंवा अवस्था म्हणा. एक आपल्या इष्टदेवतेचं सगुण ध्यानाचं दर्शन, त्याच्यामध्ये निर्गुण ज्ञान म्हणजे आत्मदर्शन, अर्थात आत्म्याच्या सर्व देशिकत्व त्यावरून हे जाणलं जातं. आणि नंतर त्या देवतेचं सर्वाभूती अस्तित्व या संबंधात जे नामदेवांची कथा प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा त्यांना देवदर्शन झालं, नंतर विसोबा केसरांकरवी निर्गुण स्वरूप म्हणजे आत्मदर्शन झालं आणि ज्ञानेश्वरांकरवी विश्वरूप दर्शन म्हणजे सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची दृष्टी, अर्थात सर्वांतर्यामित्व असं हे प्राप्त झालं. तेव्हा विषयगर्भता सोडून निर्विषय निर्विकार मन होणं याला उन्मनीय म्हणतात. ही उन्मनीय अवस्था. उन्मनीमध्ये मनाचं अस्तित्व कायम असतं. मनाचं अस्तित्व नसणं म्हणजे मनाचं मनपणच नाहीचं होणं, ही अवस्था समाधीची आहे. ती भक्तिमार्गातली शेवटची अवस्था आहे किंवा शेवटची पायरी आहे. ही उन्मनीची असते. तर योगमार्गाची शेवटची स्थिती ही समाधीची असते. म्हणजे उन्मनी भक्तिमार्गातली शेवटची अवस्था आणि समाधी योगमार्गाची ही शेवटची अवस्था असते. तेव्हा सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी असे विषय आपल्या किंवा हे शब्द कानावर येतात. तेव्हा त्या दृष्टीनं थोडक्यात स्पष्टीकरण देताना हा विषय या ठिकाणी सांगितला गेला आहे. तो श्रोत्यांच्या जिज्ञासांच्या माहितीसाठी अधिक अभ्यास करणारे यासंबंधी विचार करून काय तो निर्णय घेतील. आपल्याला हे अभिवाचन आवडलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रमंडळात चॅनल संबंधी माहिती पाठवा किंवा चॅनल सबस्क्राईब करण्यासंबंधी जरूर कळवावे ही विनंती.